किसी भी मंच पे नाना बागुल को चैलेंज देता हूं कि मेरे से आके चर्चा करो। हमने तुमसे बातचीत की है, हमारे सामने किसी भी मंच पे, खुले मंच पे सभी पत्रकारों के सामने आके हमसे चर्चा करो, हम खुली चर्चा करने के लिए तैयार हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निरीक्षक आहेत बारसिंग साहेब, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत। बारसिंग साहेबांनी पत्र दिलंय, रिपब्लिकन पक्षाची सेनेसोबत युती आहे अशा पद्धतीचं त्यांनी पत्र दिलंय आणि ते पत्र मी आता तुम्हाला दाखवतोय। हे पत्र बघा, झूम करून बघा पाहिजे तर। याच्यामध्ये आठवले साहेबांच्या आदेशाने सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंग आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत। म्हणजे ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणा पक्षाचा कार्यकर्ता दिलाय का? 7 जागा दिल्या नाहीये। फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून। मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा।